कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय यायचं का नाही आता मी? चंचला, तू इथे कशी काय? अगं अशी काही भूत बघितल्यावानी बघती। नाही नाही काही नाही, ये ना, ये 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 आत। नाही म्हणलं तिकडं पोरं सुस्वागतम म्हणायली आणि तू दरवाजाच्या आत बी येऊ देईना। नाही नाही तसं नाही, तू ये, तू आत बस, ये इकडे। तू कशी काय इकडे? अगं काय नाही, इथनं जर शाळेवरनं चाललेले, म्हटलं जाता जाता भेटून जाऊ तुला। अच्छा, तुझं काय? आणि काय नाही, शाळा चालू आहे। काय कार्यक्रम बिरेक्रम आहे वाटतं? पोरं ते गाणं बिनं म्हणायले तर म्हणून विचारलं का? हा कार्यक्रम आहे, कार्यक्रम चालू आहे। मला सांग, तुला आत कसं येऊ दिलं? म्हणजे कुणी अडवलं वगैरे नाही का? नाही, मला नाही अडवलं कोणी। आणि मला का बरं अडवल कोण? अगं शाळेत असं अलाऊ करत नाही बाहेरच्या कोणाला यायला। बाहेर कोणी नव्हतं का? बघ आता मास्तरीन बाई, मी इथं आलीये, तुला भेटते, जरा चहा बी विचारायचं ना। तू कवा धरणं मी आत कशी आली हेच विचारत बसलीस बघ। नाही तसं नाही, बरंच केलंस तू आलीस, पण कसं ही शाळा आहे ना ग, शाळा म्हणून पण एक शिस्त असते। इथे असं बाहेरच्या म्हणजे शाळेच्या कामासंबंधित नसणाऱ्या गोष्टींविषयी बोलणं म्हणजे जरा मला नाही पटत ते। मास्तरीन बाई, या बाबतीत बाकी तुम्ही सासू सुना सेमच आहात बर का? म्हणजे? अगं म्हणजे कसं आहे, आमच्या मावशीचे बी काही कायदे कानून नियम असतात आणि ती शिस्तीची लय पक्की आहे बघ। आणि तू बी, म्हणूनच तुमच्या दोघींचं पटलं नसल बघ। जाऊ दे, तो विषय नको, आपण काहीतरी वेगळं बोलूया। का का ना ग? आता मी तुला तिथं माझं स्वागत कसं झालं हे सांगितलं का नाही? म्हणजे मावशी लय काय काय बोलली मला बघ। बरं मला ना या समजात एक गंमत वाटली। म्हणजे आमच्या मावशीचं ठीक आहे बा, पर अधिपती ते एवढं तिकडे येऊन मला घेऊन गेले आणि तुझ्यावर तर एवढं प्रेम आहे, हे आहे ते आहे म्हणतात। आणि मला सांग, ते तुला एक दिवस तरी भेटायला आले का ग त्यानंतर? वय ग? काय नाही म्हणलं, अधिपती एकदा तरी तुला भेटायला पाहिजे होते का नाही? सॉरी, एक मिनिट, मला एक फाईल शोधायची आहे। हाय का? असा आहे बघ यो माणूस। तुझ्या मम्मीनं एक फोन केला तर लगेच तातडीनं मला न्यायला आले, आणि तू एवढी बायको असून तुला साधं भेटायला तयार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।